स्वाधार योजना 2025 तर ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले होते त्यांचे फॉर्म त्रुटीत आलेले होते त्यांनी त्रुट्या पूर्ण केलेल्या आहे. कोणाचे फॉर्म अंडर स्क्रुटिनीमध्ये आहे अशाबद्दल भरपूर सारे विद्यार्थी कमेंट्स करत आहेत. तर कोणत्या विद्यार्थ्यांना जी पहिली इन्स्टॉलमेंट असणार आहे ती त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे, कारण की जी फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे ही भरपूर असे विद्यार्थी आहे की त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली आहे, कारण की त्यांचे जे फॉर्म आहे हे अप्रूव्ह आहे. अप्रूव्ह म्हणजे त्यांच्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी आलेली नाही आहे, त्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहे. तर यामध्ये आता अपडेट ही आहे की ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म अंडर स्क्रुटिनीमध्ये असेल किंवा सेंड बॅक असेल, या प्रकारे तुम्हाला तुमच्या फॉर्मचे स्टेटस चेक करा. या अगोदर आपण एक अपडेट दिलेली होती, परंतु त्यानंतरही भरपूर असे विद्यार्थी आहे की ज्यांनी आपल्या फॉर्मचे स्टेटस चेक केलेले नाही आहे, कारण भरपूर जे विद्यार्थी आहे त्यांचे फॉर्म सेंड बॅक आहे. सेंड बॅकचा अर्थ असा होतो की तुमच्या फॉर्ममध्ये काहीतरी त्रुटी आलेली आहे. आणि ज्याही विद्यार्थ्यांना जर स्वाधार योजनेमध्ये कुठे अडचण असेल तर तुम्ही आपल्या फेसबुक जेही चॅनल बनवलेलं आहे आपण त्यावरती तुम्ही डायरेक्टली SMS करू शकता, म्हणजे मेसेज करू शकता. त्यावरती तुम्हाला आपण आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे अगोदर तुम्ही तुमच्या फॉर्मचे स्टेटस चेक करा. स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला ID पासवर्ड टाका, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करा आणि लॉग इन करा, कारण की तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन तुमच्या फॉर्मचे स्टेटस चेक करा. बँक डिटेल्स ॲड केलेली आहे का हे सुद्धा चेक करा, कारण की मार्च महिन्याच्या आत तुम्हाला तुमचे पहिली इन्स्टॉलमेंट आणि ज्यांनाही पहिली इन्स्टॉलमेंट आलेली असेल त्यांना सेकंड इन्स्टॉलमेंट येऊ शकते, किंवा एका इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा संपूर्ण तुमची जेही स्कॉलरशिप आहे ही तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाऊ शकते. कारण की मार्च महिना हे फायनान्शियल इयरचे लास्ट असतात, हे तुम्हालाही माहिती आहे की 31 मार्च ही लास्ट डेट असते. आणि त्या अगोदर भरपूर जे जुने विद्यार्थी असते त्यांच्या ज्या स्कॉलरशिप असेल ह्या त्यांना देण्यात येतात. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या फॉर्मचे स्टेटस चेक करा. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल, अप्रूव्ह असलेल्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप ही येणारच, कारण की ज्यांचीही जुनी स्कॉलरशिप राहिलेली असेल त्यांना 28 तारखेपर्यंत स्कॉलरशिप जमा होईल अशाबद्दलची माहितीसुद्धा आपल्यापर्यंत आलेली आहे, म्हणजे 28 फेब्रुवारीपर्यंत जुन्या विद्यार्थ्यांना. आणि जे विद्यार्थी चालू वर्षाला आहेत तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांची स्कॉलरशिप मार्च महिन्याच्या जो मार्च महिना आहे त्या महिन्यापर्यंत तुमच्या खात्यात जमा केल्या जाणार आहे. परंतु जर तुमच्या फॉर्मचे जे स्टेटस आहे, इथे स्टेटस म्हणून लिहिलेलं आहे ॲप्लिकेशन स्टेटस, हे जर अशा प्रकारे असेल तर तुम्हाला स्कॉलरशिप येणार नाही, कारण की हे सेंड बॅक आहे. सेंड बॅकचा अर्थ होतो की या फॉर्ममध्ये त्रुटी आहे. अप्रूव्ह म्हणजे काही अडचण नाही आहे, फॉर्म ओके आहे. अंडर स्क्रुटिनी म्हणजे तुमचा फॉर्म प्रोसेसमध्ये आहे, अजूनपर्यंत व्हेरीफाय केलेला नाही आहे किंवा चेकिंग झालेला नाही आहे किंवा तुमचे डॉक्युमेंट चेक करण्यात आलेले नाही आहे, अशाबद्दल आपण म्हणू शकतो. अंडर स्क्रुटिनीवाल्यांनी वेट करू शकता, कारण की तुमचा फॉर्म अजून चेक व्हायचा असू शकतो, त्यामुळे तो अंडर स्क्रुटिनीमध्ये आहे. आणि सेंडबॅकवाले तर त्रुटी आहेच, 100% तुमच्या फॉर्मवर त्रुटी आहे. हा ॲप्लिकेशन नंबरला क्लिक करून तुम्ही त्रुटी बघा की तुमच्या फॉर्ममध्ये कोणती त्रुटी आहे. जर समजलं नाही तर व्हिजिट करा. तुम्ही जेवढ्या लवकर व्हिजिट करसाल, या फॉर्मची त्रुटी पूर्ण करसाल, तेवढ्या लवकर तुमच्या जी स्कॉलरशिप आहे तुम्हाला मिळण्याचे चान्सेस जास्त आहे. आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह असेल त्यांनी घाबरू नये. ओके. त्यानंतर अंडर स्क्रुटिनी आणि सेंड बॅक अशाबद्दल भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे. आमचा फॉर्म सेंड बॅक आलेला आहे, तर यामध्ये जेही आपण अपडेट देतो आहे त्यामध्ये थोडं लक्ष द्या. जर खूपच अडचणी असेल तर तुम्ही आपल्या समाज कल्याण ऑफिसला जाऊन व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या आणि आपली त्रुटी असेल त्रुटी पूर्ण करा. फॉर्मचे स्टेटस जर तुम्हाला समजत नसेल तर त्यांच्याकडे जाऊन तुम्ही विचारपूस करा, कारण की जर तुम्ही काहीच नाही केलं तर तुम्हाला तुमची जी स्कॉलरशिप आहे ही येणार नाही आहे, कारण भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म सेंड बॅक आहे आणि त्यांना माहीतसुद्धा नाही आहे. संपूर्ण अपडेट चेक करा. तुम्हाला जर अडचण असेल, जर तुम्हाला कोणतेही सोल्युशन मिळत नसेल तर आपले फेसबुक चॅनल बनवलेले आहे आपण, त्यावरती तुम्ही चॅट करू शकता, म्हणजे मला SMS करू शकता. मी प्रयत्न करेल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्यांचे जेही प्रॉब्लेम आहे त्यांच्यावर सोल्युशन देण्याचा. तर तुम्ही त्यावरती आपल्यासोबत कनेक्ट राहू शकता. तर त्या चॅनलला तुम्ही फॉलो करून घ्या. जेवढी स्वाधार योजनेचे विद्यार्थी असेल त्यांनीच करा, कारण की आपण त्यांच्यासाठी त्यावरती संपूर्ण जेही मार्गदर्शन आहे त्यांना आपण प्रोव्हाइड करणार आहे. त्यामुळे आणि स्वाधार योजनेबद्दल कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, फेसबुक चॅनलवर मेसेज करू शकता. त्याप्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केली जाणार आणि स्वाधार योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.